दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीमध्ये सहभागी होणार होत्या, तर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार होतं, सूत्रांची माहिती। विलीनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य, तर रोहित पवार 9 फेब्रुवारीला घेणार पत्रकार परिषद। रोहित पवार व्हिडिओ दाखवून विलीनीकरणाच्या बैठकीचे पुरावे सादर करणार। दोन्ही पक्षांचं विलीनीकरण करायचं असेल तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल। मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य, तर विलीनीकरणावर काय बोलणं झालं होतं मला माहिती नाही, भुजबळांचं स्पष्टीकरण। विमान अपघातातला 6वा माणूस कोण, तो कुठे गेला? एकनाथ खडसेंकडूनही अजितदादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त, अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा, आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात पार्थ आणि दिग्विजय यांचं नाव नाही, मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल। भाजपच्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचं अजित पवारांनी सांगितल्यावर 10 दिवसांनीच अजितदादांचा अपघात, संजय राऊतांकडनं अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातले काही गंभीर आरोप। मुंबई पालिका भाजप गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी, मुंबई महापौर पदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार, 11 फेब्रुवारीला मुंबईचा महापौर बसण्याची शक्यता। मुंबईमध्ये मनसे भाजपसोबत जाणार नाही, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती। मनसेच्या बैठकीमध्ये ठाकरेंसोबतच्या युतीबाबत नाराजीचा सूर, मनसेला अनेक ठिकाणी मदत न केल्यानं नाराजी, ठाकरे ब्रँड भावनिक, प्रत्यक्षात मदत नसल्याची नाराजी व्यक्त। आणि राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत गदारोळ, चीनचे 4 तंबू भारताच्या हद्दीत ठोकल्याचा राहुल गांधींचा दावा, राहुल गांधींच्या दाव्यावर सत्ताधाऱ्यांकडून आगपाखड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।